आज आपण विदर्भाच्या पद्धतीने दाल मुठिया रस्साभाजी बनवतो आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। भाजीचा रंग पहा किती छान आला आहे। एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे। त्याच्यासोबत आपण दाल मुठियाला फोडणी घालून त्याची एक नाश्त्याची रेसिपी बनवलेली आहे। बाहेरनं एकदम कुरकुरीत आहे आणि आतनं मुठिया एकदम सॉफ्ट आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। घरी भाजी नसेल आणि काय करावं सुचत नसेल तर हे रेसिपी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे। भाजीची टेस्ट अप्रतिम आहे आणि ही सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता सुरू करतोय आपण रेसिपीला। आता आपण विदर्भाच्या पद्धतीने दाल मुठिया रस्साभाजी बनवतो आहे। त्याच्यासाठी आपण अर्धा कप चण्याची डाळ आणि अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे आणि दोन्ही डाळी आपण मिक्स करून त्याला 5 ते 6 तास भिजत घातलेलं आहे आणि डाळ छान भिजवून घेतलेली आहे। बघू शकता किती छान भिजलेली आहे। दाणा तोडून बघितले डाळ तर एकदम छान तुटल्या जाते। आपली डाळ छान भिजलेली आहे। भिजवलेल्या डाळीला आपण चाळणीत काढून घेतलं आहे आणि त्याला 5-6 मिनटं तसंच ठेवून त्यातलं पाणी सगळं काढून घेतोय आपण। आता आपण मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही डाळ भिजवलेली आहे ती टाकून घेतोय। अर्धी डाळ याच्यात टाकून ती आपण आता घट्टशी वाटून घेतोय। महत्त्वाची टिप आहे की कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ वाटून घ्यायची आणि 2 बॅचेसमध्ये आपण ही जाडसर अशी थोडीशी रफ टेक्स्चरमध्ये आपण वाटून घेतोय। आता आपली डाळ वाटून झालेली आहे। बघू शकता त्याचं टेक्स्चर कसं आहे, थोडंसं रफ टेक्स्चर आहे आणि किती घट्ट आहे ते बघा। अशा प्रकारे आपण सगळी डाळ वाटून घेतो आहे। आता आपण पुन्हा एकदा मिक्सर फिरवून दुसरी बॅच पण वाटून घेतलेली आहे आणि ती दोन्ही डाळी आपण एकत्र करून घेतो आहे। आता वाटलेल्या डाळीमध्ये आपण अर्धा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतो। त्याच्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं आहे ती बारीक तोडून ती टाकून घेतो आहे। कढीपत्त्याची खूपच छान टेस्ट येते याच्यामध्ये। आता अर्धा चम्मच आपण किसलेला अद्रक टाकून घेतो आहे। अर्धा चम्मच आपण ठेचलेलं लसूण टाकून घेतो आहे। आता 2 चम्मच आपण तीळ टाकून घेतो आहे। 2 टीस्पून आहे, त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण ओवा टाकतो आहे आणि 3 टेबलस्पून आपण चिरलेलं बारीक फ्रेश कोथिंबीर टाकून घेतो आहे। 3 पिंच आपण हिंग टाकतो आहे। अर्धा टीस्पून आपण हळदी टाकतो आहे। 1 टीस्पून आपण धनिया पावडर टाकतो आहे। 1 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे। लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण अर्धा चम्मच गरम मसाला टाकतो आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतो आहे आणि 2 पिंच आपण खायचा सोडा टाकलेला आहे आणि सगळं साहित्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। 2 टेबलस्पून आपण याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे, ते शूट करायचं राहिलेलं आहे, तेव्हा मी तुम्हाला तसंच सांगते की 2 टेबलस्पून तेल टाकून आपण या सगळ्या साहित्याला छान मिक्स करून घेतो आहे आणि 2 मिनटं आपण व्यवस्थित फेटून घेतो आहे, म्हणजे आपली डाळ एकदम हलकी होईल आणि आपण त्याचे मुठिया छान बांधू शकू। महत्त्वाची टिप आहे, डाळ वाटताना ती घट्ट वाटायची। आता आपली डाळ व्यवस्थित फेटून घेतलेली आपण आणि त्यातलं थोडासा पोर्शन घेतो आहे आपण आणि छोटे छोटे मुठिया करून घेतो आहे। खूप जास्त मोठे करायचे नाही, नाहीतर मग ते इतके छान टेस्टी लागत नाही। छोटे छोटे मुठिया करून घ्यायचे। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता, असं नको असेल तर गोल करून घेऊन अशा प्रकारे आपण सगळ्या मुठिया करून घेतो आहे। बघू शकता आपण किती मुठिया करून घेतली एकसारखे असे आणि आता आपण याला स्टीम करतो आहे। त्याच्यासाठी आपण एक भांडं ठेवलं आहे गॅसवर आणि त्याच्यात पाणी गरम करून घेतलं आहे। त्याच्यावर एक चाळणी ठेवली आहे, चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यावर आपण सगळे मुठिया ठेवून घेतो आहे। थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचं म्हणजे त्याला व्यवस्थित स्टीम करता येईल। थोडे फुलतात पण ते वाफवल्यावर। आता सगळे मुठिया आपण ठेवून घेतले आहे आणि झाकण ठेवतो आहे आणि त्याला मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनटं आपण त्याला स्टीम करून घेतो आहे आणि अशा प्रकारे आपण सगळे मुठिया स्टीम करून घेतो आहे। आता 15 मिनटं झालेले आहे, आपण झाकण उघडून बघतो आहे आपली मुठिया कसे दिसतात आहे ते। आता छान शिजलेले आहे, त्याला चाकू टाकून चेक केलं तरी कळेल तुम्हाला की किती छान शिजलेले आहे ते। आता एक मुठिया तुम्हाला दाखवते कसा दिसतो आहे ते आणि एकदमच छान स्टीम झालेले आपले। आपण याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आहे। आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपलं हलकंसं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक छोट्या साईजचा कांद्याचे स्लायसेस करून टाकून घेतो आहे आणि याला आपण मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनटं परतवून घेतो आहे।
आता आपला कांदा हलकासा परतवून झालेला आहे, बघू शकता कसा दिसतोय ते. आणि एवढा शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक आहे अर्धा इंच, त्याचे तुकडे करून ते टाकून घेतो आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या टाकून घेतो आहे. आणि 2 टेबलस्पून आपण खोबरं आहे ते टाकून घेतो आहे. आणि सगळं साहित्य आपण छान तेलावर परतवून घेतो आहे. हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला छान परतवून घेतो आहे. आता आपण 2 ते 3 मिनटं छान ब्राऊन होईपर्यंत कांदा अद्रक लसूण परतवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो आहे, त्याचे तुकडे करून आपण टाकून घेतो आहे. महत्त्वाची टिप आहे की कांदा अद्रक लसूण खोबरं छान परतवले गेले नंतरच टोमॅटो टाकायचा, नाहीतर टोमॅटो टाकल्यावर कांदा छान शिजला जात नाही. आता आपण सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपण मीठ टाकलेलं आहे आणि मीठ आपण छान मिक्स करून घेतो आहे. थोडंसं पाणी टाकतो आहे. 5 ते 6 टेबलस्पून आपण पाणी टाकून घेतलेलं आहे, आपले मसाले खाली लागायला नको म्हणून. आणि झाकण ठेवून आपण त्याला 5-6 मिनटं कमी गॅसवर छान शिजवून घेतो आहे, टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत. आता 6 मिनटं कमी गॅसवर झाकण ठेवून आपण शिजवून घेतलेलं आहे. आता झाकण उघडून बघतो आहे, बघू शकता किती छान शिजलेलं आहे टोमॅटो. एकदम सॉफ्ट झाला आहे टोमॅटो आपला. आता आपण गॅस बंद करून त्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आहे. आता आपला मसाला छान थंड झालेला आहे. आपण आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळा मसाला टाकून घेतो आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकतो आहे भरपूर, साधारण 5 ते 6 टेबलस्पून ही कोथिंबीर आहे. आणि याला आता छान फिरवून घेतो आहे मिक्सरमधनं आणि फाईन अशी पेस्ट करून घेतो आहे आपण. आता मिक्सरमधनं आपण पेस्ट करून घेतलेली आहे, बघू शकता किती स्मूथ पेस्ट झालेली आहे. आपला आता मसाला तयार झाला. गॅसवर आपण एक भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण 3 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे आणि तेलाला आपण गरम करून घेतो आहे. आता तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्या ज्या मुठिया आपण वाफवून घेतलेल्या आहे ते सगळ्या टाकून घेतो आहे. आणि त्याला कमी गॅसवर 2 मिनटं हलकंसं परतवून घेतो आहे. हलक्या हाताने परतवायचं, सगळ्या साईडनी व्यवस्थित परतवलं गेलं पाहिजे म्हणून सतत परतवत राहायचं. छान गोल्डन कलर येतो हलकासा. आता आपले मुठिया 2 ते 3 मिनटं परतवून झालेले आहे. त्यातला अर्धा पोर्शन आहे आपण तो भाजीसाठी वापरणार आहे. तर आता यातले अर्धे मुठिया आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि हे रस्स्याच्या भाजीमध्ये आपण टाकून घेणार आहे मुठिया. बघू शकता किती मुठिया आपण काढून घेतलेले आहे रस्स्याची भाजी करायसाठी. आता मुठिया आपण साईडला करून घेतो आहे आणि जे तेल आहे त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची 5-6 पानं टाकून घेतो आहे. 2 टीस्पून आपण तीळ टाकून घेतो आहे आणि तीळ आणि कढीपत्ता तेलावर परतवून घेऊन तो मुठियामध्ये मिक्स करून घेतो आहे. आणि मुठियाला अजून 2 मिनटं तरी क्रिस्पी करून घेतो आहे. त्याच्यावर आपण थोडंसं सुकं खोबरं टाकलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याला एकदम छान क्रंची करतो आहे. आता हे दाल मुठिया बाहेरनं क्रिस्पी आहे आणि आतनं सॉफ्ट आहे आणि एकदम टेस्टी लागतात. हे नाश्त्याला तुम्ही खाऊ शकता. बघू शकता किती छान दिसत आहे. आता आपण गॅस बंद करतो आहे आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे. आता आपण मुठियासाठी रस्सा करतो आहे विदर्भाच्या पद्धतीने. आपण आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतलं आहे. तेल आता आपलं हलकंसं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकून घेतलं आहे, थोडंसं दालचिनी टाकलेलं आहे आणि 4 लवंगा टाकलेले आहे आणि ह्याला आपण तेलावर परतवून घेतो आहे. 2 ते 3 पिंच हिंग टाकलेलं आहे आणि 5-6 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि सगळं तेलावर आपण छान परतवून घेतो आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो पण टाकून घेतो आहे. सगळाच मसाला वापरतो आहे इथे आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवली आहे. कमी गॅसवर आपण मसाला छान परतवून घेतो आहे 4-5 मिनटं. महत्त्वाची टिप आहे की मसाला जितका छान कमी गॅसवर परतवला जाईल तितकी ग्रेव्हीची टेस्ट आणि भाजीची टेस्ट छान येते. मसाला सतत परतवता यायचा नाही तर तो खाली लागू शकतो. आता आपण 4 ते 5 मिनटं मसाला छान कमी गॅसवर परतवून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमच आपण हळदी पावडर टाकतो आहे, 1 टीस्पून आपण धनिया पावडर टाकतो आहे आणि 3 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकून घेतो आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण 1 टीस्पून गरम मसाला टाकून घेतो आहे आणि ह्या सगळ्या कोरड्या मसाल्यांना आपण छान परतवून घेतो आहे. 2-3 मिनटं कमी गॅसवर परतवतो आहे. आणि आता बघू शकता सगळे मसाले आपले किती छान परतवून झाले. सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे, मसाला छान परतवून झालेला आहे. आता आपण थोडं त्याच्यात पाणी टाकून घेतो आहे आणि मसाला आपण छान मिक्स करून घेतो आहे त्याच्यात आणि बॉईल करून घेतो आहे. ह्या भाजीमध्ये 4 लोक आरामात जेवू शकतात. आणि आता आपण ह्या ग्रेव्हीला छान बॉईल करून घेतो आहे आणि
बघू शकता त्याचा रंग किती छान येतोय, तेल छान सुटायला लागलेलं आहे. पण अजूनही आपली ग्रेव्ही घट्ट आहे. आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतोय. टाकताना गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे तेलाचा तवंग छान येतो. जेवढा पातळ रस्सा हवा आहे तेवढा आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे. आपण मसाल्यामध्ये पण मीठ टाकलं आहे आणि मुठियामध्ये पण आपलं मीठ टाकलेलं आहे. त्याचा अंदाज घेऊन आपण आता फक्त ग्रेव्हीपुरती आता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ मिक्स करून घेऊन त्याला छान बॉईल करून घेतो आहे. ग्रेव्ही बघू शकता किती छान दिसते आहे. सगळीकडनं तेलाचा तवंग आला आहे. त्याच्यामध्ये आपण जे 2 मिनटं मुठिया परतून घेतले होते तेलावर ते टाकून घेतो आहे. आता आपण सगळे मुठिया टाकून घेतलेले आहे आणि याला आपण रस्स्यासोबत 2 ते 3 मिनटं बॉईल करून घेतो आहे. 1/2 टीस्पून आपण सावजी काळा मसाला टाकून घेतो आहे. मसाला छान मिक्स करून घेतो आहे आणि त्याला आपण झाकण ठेवून 2 मिनटं कमी गॅसवर शिजवून घेतो आहे रस्स्यासोबत मुठियाला. आता 2 मिनटं आपण मुठिया छान रस्स्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता किती छान दिसत आहे भाजी. तेलाचा पाक किती छान तवंग आला आहे आणि मुठिया खूप छान मुरलेले आहे रस्स्यामध्ये. आता त्याच्यामध्ये आपण फ्रेश कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि आपले हे दाल मुठिया रस्सा भाजी एकदम टेस्टी अशी तयार झालेली आहे. आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे. विदर्भाच्या पद्धतीचे दाल मुठिया रस्सा भाजीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता भाजीचा रंग किती सुंदर आला आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. दाल मुठियाची आपण नाश्त्याची रेसिपी पण बनवलेली आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा. सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.